नमस्कार, मी पूजा मडवी. पूजा के क्रिएटिव्ह व्हिडिओज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या गावातील चेऊलमधील श्री रामेश्वर मंदिर दर्शन व माहिती सांगत आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग चेऊल नाक्यापासून रेवदंड्याला जाताना डावीकडे तर रेवदंड्यातून चेऊलला येताना उजवीकडे हे मंदिर दिसते. श्री रामेश्वर मंदिर हे चेऊलचे ग्रामदैवत आहे. हे मंदिर नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेले आहे, त्यामुळे नयनरम्य दृश्य दिसते. चेऊलमधील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र रामेश्वर मंदिराजवळ पोहोचले आहे. हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. श्री क्षेत्र रामेश्वर हे शंकराचे 350 वर्ष पुरातन मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला गणपती व दत्तगुरूंचे मंदिर आहे. या गणपतीला श्री वैरागी गणपती म्हणतात. या सभा मंडपाचे नूतनीकरण व सुशोभीकरण 2020 ते 21 दरम्यान करण्यात आले. हा सभा मंडप खूप सुंदर आहे. पहिले नमन मी गणपती व दत्तगुरूंना करते. मंदिर परिसराचे वातावरण एवढे छान आहे की मनाला शांतता मिळते. गणपती मंदिराच्या शेजारी प्राचीन आशापुरी मातेचे मंदिर आहे. आता आशापुरी मातेचे दर्शन घेऊ. ही आशापुरी मातेची मूर्ती आहे. ही पुरातन पुष्करणी आहे. मंदिराबाहेरील दोन मोठ्या सुंदर दीपमाळा लक्ष वेधून घेतात. आता मी तुम्हाला येथील भली मोठी पुष्करणी दाखवत आहे. हा मंदिराच्या समोरचा व्ह्यू आहे. कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नमुना म्हणता येईल. या पुष्करणीच्या पाण्याने हातपाय धुवून भाविक दर्शनाला जातात. हर हर महादेव. नंदीच्या कानात आपली इच्छा बोलून शिवाचे दर्शन घेतल्याने नंदी महाराज आपली इच्छा देवापर्यंत लवकरच पोहोचवतात. तसेच भगवान शंकरांची ऊर्जाशक्ती प्रबळ असल्यामुळे केव्हाही शिवदर्शन घेण्याअगोदर नंदीच्या शिंगावर अंगठा व अंगठ्याच्या बाजूचे बोट अशा प्रकारे ठेवूनच दर्शन घ्यावे. मंदिरासमोर भव्य नंदी मंडप आहे व यावर सुंदर नक्षीकाम आहे. तुळशीला नमस्कार करत आहे. हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. घंटानाद करून मंदिरात प्रवेश करत आहे.
हा आतील सभामंडप आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला पर्जन्य कुंड आहे. अग्नी व वायुकुंड ही सध्या बंद केली आहेत. हा मुखवटा सणासुदीला गाभाऱ्यात लावला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यात पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आणि मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या वर सुंदर असा कळस आहे. आता प्रदक्षिणा घालत आहे. गाभाऱ्याच्या मागील भिंतीस ऑरेंज कलरच्या पट्ट्यावर मनात इच्छा बोलून ₹1 नाणे लावल्यास जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर ते नाणे चिकटते आणि विशेष म्हणजे नाणे सहज चिकटते. तुम्हाला पण हा अनुभव घ्यायचा असेल तर या मंदिराला नक्की भेट द्या. कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धी परिक्रमा करावी. परिक्रमा करून झाली आहे. येथे पार्वती मातेची मूर्ती नसल्याने स्त्रियांना गाभाऱ्यात जाण्यास मनाई आहे. तुम्हाला गाभाऱ्यातील शिवपिंडीचे दर्शन घेता यावे म्हणून मी माझ्या वडिलांना गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ करायला पाठवले आहे. सर्वात प्रथम मी माझ्या वडिलांना धन्यवाद करत आहे की त्यांनी गाभाऱ्यात जाऊन ही व्हिडिओ केली. आता मूळ कॅमेरामननी आपली कमांड हाती घेतली आहे, म्हणजेच माझी सिस्टर. स्त्रियांना जरी गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नसली तरी गाभाऱ्यातील या आरशातून शिवपिंडीचे दर्शन घेता येते. मंदिराचे छत उतरत्या कौलांचे बनले आहे व लाकडी सुंदर असे नक्षीकाम आहे. आता जाऊया सभा मंडपा शेजारील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. सुंदर अशा नक्षीकामाने मन भारावून जातं. या मंदिरात गणपतीच्या 2 मूर्त्या आहेत. पहिला श्री वरदविनायक गणपती, विठ्ठल रुक्मिणी. दुसरा श्री महागणपती.
मंदिर परिसरात या आजीने मिरच्या व पापड सुकत लावले आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीपोत्सव व मंदिराला विद्युत रोषणाई केली जाते. ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. मंदिर परिसरात असे बेंच टाकल्यामुळे भाविकांना निवांत बसायला वेळ मिळतो. पावसाळ्यात पोखरण भरल्यावर येथे पोहण्याच्या स्पर्धा सुरू होतात. ही स्पर्धा पाहण्यासाठी व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ग्रामस्थांची खूप गर्दी होते. असे हे माझ्या गावातील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर चेऊलचे ग्रामदैवत आहे. कसे वाटले तुम्हाला हे मंदिर? तुम्ही देखील या मंदिराला भेट द्या.